नमस्ते, मी राणीदास रेसिपी चॅनल ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कसे आहात सगळे? तर मस्त ना, मस्त मजेत आणि खात राहा. खूप छान. आता तर ना आंब्याचा सीझन चालू आहे, उन्हाळा आहे. तर हे आंबे आता आपण ना आज नवीन रेसिपी पाहणार आहोत आंब्याची. तर आंबट गोड असं रायतं बनवणार आहे मी आंब्याचं. तर आता आपण हे आंबे जे आहेत चांगले पिकलेले आहेत आणि त्याला 15 मिनिट मी पाण्यामध्ये ठेवून देणार आहे. आपण हे 5 आंबे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार घ्या. तुम्हाला किती लोक खाणार आहेत त्याच्या ह्याच्यावरती तुम्ही हे आंबे घेऊ शकताय. आता मी 5 आंबे घेतलेले आहेत. हे 15 मिनिट पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत. आता आंबे आपण सगळे व्यवस्थित चोळून आणि धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. चोळून आपण ह्याचं काही घाण असेल तर काढून टाकायचं आहे. आणि आता आपल्याला आंब्याचं जे हे आहे वरचं देठ हे तर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे असं काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे ना थोडंसं हे काढून घ्यायचं आहे. आंबे खराब आहे का कसं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी हे साल अशी काढून घ्यायची आहे. मी इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे गरम करून. आता ह्यामध्ये ना 15 मिनिट आंबे उकळून घ्यायचे आहेत. ह्यामध्ये सगळे आंबे टाकूया आपण आणि ह्याला 15 मिनिट ठेवायचं आहे. हे आपले 15 मिनिट झाले आहेत. हे आंब्याला गरम होऊन चांगलं 15 मिनिट गरम पाण्यामध्ये मी हे ठेवलं होतं. आता आपण ह्याला थंड व्हायला ठेवूया. थंड झाल्यानंतर आपण ह्याला पुढचा रेसिपी बनवूया. आता आपण ना ह्या आंब्याची साल काढून घेऊया. साल ह्यामध्ये घ्यायची नाही आहे. हे असं काढून घ्यायचं गर. आंब्याचा सीझन आहे तर तुम्ही करा. खूप छान आणि चटपटीत मस्त लागतं हे आंब्याचं रायता. मला तर सगळ्या प्रकारचे रायते खायला आवडतात, दह्याचा वगैरे. तसंच आंब्याचा पण खूप छान लागतो. तर करून पहा नक्की. आपल्याला साल बिलकुल घ्यायची नाही, साल फेकून द्यायची आहे. आता हे अशा प्रकारे सगळ्या आंब्याचं मी हे गर काढून घेते. मी ना इथं तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये टाकायची आहे मोहरी. मोहरी टाकूया. मोहरी चांगली तडतडली ना मग त्यामध्ये टाकायचं आहे जिरं. आता टाकूया थोडीशी हळद, हिंग. आता टाकूया आपण ह्यामध्ये लाल मिरची पावडर. हे सगळं मिक्स करून घेऊया. आता ना ह्यामध्ये आपण टाकूया हे आंब्याचा गर सगळा आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आपण काय करूया, ह्याच्यामध्ये ना थोडंसं गरम पाणी करून ओतायचं आहे. करूया आपण गरम पाणी. आपलं पाणी गरम होत आहे ना तोपर्यंत आपण करूया इथं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. ह्यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. 1 वाटी, ह्या वाटीने मी 1 वाटी गूळ टाकलाय. ह्यामध्ये गूळ चांगला मिक्स करून घेतलेला आहे. आता थोडासा गूळ विरघळेपर्यंत आपण गॅसवर ठेवून द्यायचं आहे 2-4 मिनिटांसाठी. पाणी लागलं तर आपण गरम पाणी टाकायचं आहे. जर असं मला वाटलं तर मी गरम पाणी टाकेल. अजून तर काय असं वाटत नाही आहे गरम पाणी लागेल म्हणून. तोपर्यंत गूळ विरघळेपर्यंत थोडंसं गॅसवर मी ठेवते. मस्त गूळ विरघळलेला आहे. मला पाण्याची काही गरज वाटली नाही तर मी काय पाणी टाकलेलं नाही. जर असं खूप कोरडं वाटत असेल तर पाणी टाकू शकताय. तर आता हे आपल्याला झालेलं आहे. आपण काढून घेऊया. हे झालं आहे आपलं
मस्त आंबट तिखट असं आंब्याचं रायतं तयार. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. आणि उन्हात जायचं टाळा, जास्त बाहेर जाऊ नकास उन्हामध्ये. काळजी घ्या स्वतःची. आणि आंब्याच्या दिवसाची आंबे खाऊन आंब्याच्या रेसिपी करून मजा घ्या. बाय. जय सियाराम.